नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल यशो मार्गवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाचे एमपीएससी कंबाईन 2026 साठी गट क आणि तलाठी भरती या दोन्हीसाठी भूगोल बहुपर्यायी सराव संभाव्य प्रश्नसंच या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे, या ठिकाणी भूगोल या विषयामधले अतिशय महत्वाचे 40 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही नक्कीच या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून स्वतःचा फायदा करून घ्याल. तर लागलीच सुरुवात करू आपण. पहिला प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडणार नाही? तर चेन्नई, कोलकाता, विशाखापट्टणम आणि पणजी अशी उदाहरणं आहेत या ठिकाणी, ऑप्शन आहेत. तर त्याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे पणजी. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. तर ईशान्य मोसमी वाऱ्यापासून येणारा जो पाऊस आहे तो पणजी या ठिकाणावर येणार नाही. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, हा आपल्या भारताचा नकाशा आहे बघा, मी या ठिकाणी तुम्हाला काढून दाखवतो. असा एक वाकडा तिकडा समजून घ्या तुम्ही. हा आपल्या भारताचा नकाशा आहे. ठीक आहे, हा आपल्या भारताचा नकाशा आहे. या भारताच्या नकाशामध्ये ईशान्य जी दिशा आहे, ईशान्य मोसमी वारा, ठीक आहे, तर हा ईशान्य दिशेकडून येतो. कुठून येतो? ईशान्य. आणि या ठिकाणी यांची जर पाहिली, चेन्नई कुठं आहे? या ठिकाणी चेन्नई आहे. कोलकाता कुठं आहे? इथं पश्चिम बंगालमध्ये आहे. आणि विशाखापट्टणम कुठं आहे? इथं आंध्र प्रदेशामध्ये आहे. तर या बाजूने जे येणारे ईशान्य मोसमी वारे आहेत, या वाऱ्यांपासून या ठिकाणावर पाऊस पडेल. इकडे कशाला पडेल का? इकडे पाऊस नाही पडणार. मग त्या ठिकाणी दुसरं पणजी आहे. पणजी कुठं आहे? या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. ही नैऋत्य दिशा आहे, ही ईशान्य दिशा आहे. तर ईशान्य दिशेकडून येणारा पाऊस या ठिकाणी पाऊस पडणार नाही असं विचारलंय आपल्याला. तर कुठं पडणार नाही? या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या ठिकाणावर पडणार नाही, म्हणजे कुठं? पणजीला पडणार नाही. तर योग्य उत्तर काय आहे त्याचं? पणजी हे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. प्रश्न शोला अरण्य कोणत्या पर्वतात आहेत? तर याचं योग्य उत्तर जे आहे निलगिरी पर्वत. शोला अरण्य म्हणजे अभयारण्य, हे कुठे आहेत? तर हे आहे निलगिरी पर्वतामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न तिसरा, सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर सलाल जलविद्युत प्रकल्प जो आहे तो जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू, ध्रुव अणुभट्टी कोणत्या ठिकाणी आहे? तर ध्रुव अणुभट्टी जी आहे ही मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाचवा, भारतात सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर याचं योग्य उत्तर जे आहे झारखंड आहे. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न सहावा आहे, गॅस क्रँकर कॉम्प्लेक्स किंवा वायू विभंजन प्रकल्प कुठे उभारण्यात आला आहे किंवा होता? तर तो कुठे उभारण्यात आलेला आहे? तो उभारण्यात आलेला आहे नागोठणे. ठीक आहे, नागोठणे या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. नागोठणे हे या ठिकाणी पर्याय 2 योग्य उत्तर. त्यानंतर पहा सातवा प्रश्न, उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे बघा जयपूर या ठिकाणी. उत्तर पश्चिम रेल्वे आपला आताच काढलेला भारताचा नकाशा तुमच्या ध्यानात असेल. ठीक आहे, असा आपला भारताचा नकाशा आहे. असा हा भारताचा नकाशा. यामध्ये बघा असे समान 4 तुकडे करायचे. आता या ठिकाणी सिकंदराबाद कुठं आहे? इथं तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशमध्ये. इलाहाबाद कुठं आहे? इथं गुजरातमध्ये आहे. त्यानंतर दिल्ली कुठं आहे? या बाजूला इकडं आहे. आणि त्यानंतर जयपूर राजस्थानमध्ये आहे. तर बघा काय म्हणते, उत्तर आणि पश्चिम. ते उत्तरही आहे आणि पश्चिमही आहे. हे पूर्व, हे पश्चिम, हे उत्तर आणि हे दक्षिण. तर उत्तर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे? तर कुठं असणार आहे? ते जयपूरला असणार आहे, कारण जयपूर कुठं आहे? राजस्थानमध्ये आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी ह्या मुख्यालयांची स्थळं जी आहेत ध्यानामध्ये ठेवू शकतो. ठीक आहे, त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सिमला या ठिकाणी ही संस्था कार्यरत आहे. सिमला. प्रश्न 9वा, भारत व चीन दरम्यान कोणती खिंड व्यापारासाठी खुली करण्यात आली आहे? तर ती कोणती आहे बघा,
नाथुला है ना, नाथुला ही जी खिंड आहे ही या चीन आणि भारतादरम्यान ही व्यापारासाठी खुली करण्यात आलेली आहे. ठीक आहे. प्रश्न 10वा पहा. बागलिहार प्रकल्प कोणत्या दोन देशांदरम्यान वादाचा प्रकल्प ठरला आहे? बागलिहार याचं योग्य उत्तर आहे भारत आणि पाक. भारत आणि पाक या दोन म्हणजे पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान बागलिहार प्रकल्प आहे आणि हा वादाचा विषय ठरलेला आहे. ठीक आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक ते आहे इंदिरा पॉइंट. त्यानंतर पहा प्रश्न 12वा. सारिस्का वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? सारिस्का वन्यजीव अभयारण्य जे आहे ते आहे राजस्थान या राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 13वा. भारतीय उपखंडातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? तर भारतीय उपखंडातील सर्वात लांबीची नदी जी आहे ती आहे, तर भारतीय उपखंडातील सर्वात जास्त लांबीची नदी असा आपला प्रश्न आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी ऑप्शन आहे गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू आणि इरावती. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे सिंधू नदी. ठीक आहे. तर हे बघा कन्फ्युज करणारा प्रश्न आहे आणि हमखास असे प्रश्न टाकून एमपीएससी मध्ये स्कोर कमी केला जातो. काय करतात? स्कोर कमी करण्याचा प्रयत्न करतात. हा कन्फ्युजन आहे. भारतीय उपखंडातील आपल्याला प्रश्न विचारलेला आहे सर्वात जास्त लांबीची नदी. ठीक आहे. भारतातील सर्वात लांब नदी म्हणलं असतं तर आपल्याला त्याचं उत्तर गंगा देता आलं असतं. पण या ठिकाणी प्रश्न तसा नाही, भारतीय उपखंडातील असं म्हणले. म्हणजे भारतीय उपखंडातील याचा अर्थ हा केवळ आपला भारत देशच नाही. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी ही गोष्ट समजून घ्या. हा जो मी नकाशा या ठिकाणी काढत आहे, ठीक आहे, हा जो आपला भारताचा नकाशा आहे हा याला भारत म्हणायचं, परंतु याच्यासोबत असणारा या ठिकाणचा पाकिस्तान, या बाजूचा इथलचा नेपाळ असेल, ठीक आहे, या ठिकाणचा श्रीलंका असेल, या ठिकाणचा भूतान वगैरे जे देश आहेत आपले शेजारचे बांगलादेश असेल, हे सगळे एवढा जो प्रदेश आहे हा प्रदेश मिळून जो उपखंड तयार होतो याला भारतीय उपखंड असं म्हटलं जातं. ठीक आहे. याला भारतीय उपखंड असं म्हणतात. तर मग या संपूर्ण याच्यामधली सर्वात लांब नदी आपल्याला विचारली तर ती नदी कोणती आहे? ती आहे सिंधू नदी. ठीक आहे. ती कोणती नदी आहे? सिंधू नदी आहे. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 सिंधू नदी. भारतीय उपखंडातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? सिंधू. मग त्यानंतर नंबर लागतो ब्रह्मपुत्रा नदीचा आणि मग त्यानंतर नंबर लागतो गंगा नदीचा. भारतातील सर्वात लांब नदी गंगा, भारतीय उपखंडातील सर्वात लांब नदी सिंधू. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी करेक्शन हे समजून घेऊ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. या नदीला वृद्धगंगा असे संबोधतात. याचं योग्य उत्तर आहे गोदावरी. गोदावरी या नदीला वृद्धगंगा म्हणून संबोधले जाते. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असा हिचा उल्लेख आपण या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर प्रश्न 15वा आहे बघा. खालीलपैकी कोणते ठिकाण तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी प्रसिद्ध नाही? ठीक आहे. नाही विचारलेले आहे. तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी प्रसिद्ध नाही. तर त्याचं योग्य जे उत्तर आहे बघा ते आहे सिंद्री. सिंद्री हे ठिकाण जे आहे तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी प्रसिद्ध नाही. मग कोची, कोयाली आणि विशाखापट्टणम हे 3ला 3 या ठिकाणी तेल शुद्धीकरण कारखाने आहेत. त्यानंतर बघा 16वा प्रश्न. खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाही? पूर्व किनाऱ्यावर नसलेलं बंदर आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर ते आहे मंगळूर. मंगळूर हे जे आहे पूर्व किनाऱ्यावर नाही तर ते कुठं आहे? पश्चिम किनाऱ्यावर आहे, जे की कर्नाटक राज्यामध्ये आहे. कुठं आहे? कर्नाटक राज्यामध्ये. आणि बाकीचे हल्दिया, तुतीकोरीन आणि विशाखापट्टणम हे पूर्व किनाऱ्यावर वसलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी येथे विषम हवामान नाही. तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी विषम नाही तर त्या ठिकाणी कसं आहे? दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते? तर ते आहे तमिळनाडू.
तमिळनाडू या ठिकाणी भारतामध्ये सर्वात जास्त कापड गिरण्या पाहायला मिळतात, मिल्स जास्त आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न 19वा, हिराकूड प्रकल्प या नदीवर आहे. तर हिराकूड प्रकल्प जो आहे तो कोणत्या नदीवर आहे? प्रश्न 19वा, हिराकूड प्रकल्प जो आहे तो आहे महानदीवर. कुठं आहे? महानदीवर आहे. हिराकूड प्रकल्प जो आहे तो महानदीवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर बघा प्रश्न 20वा आहे, पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने वनांचे कमीत कमी प्रमाण डॅश डॅश असावे. तर किती असावे? 33% त्या ठिकाणी असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर 21वा प्रश्न, भारतातील वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण किती आहे? तर ते योग्य उत्तर आहे त्याचं 120 सेंटीमीटर. किती आहे? 120 सेंटीमीटर वार्षिक सरासरी, भारताचं वार्षिक सरासरी 120 सेंटीमीटर आहे. प्रश्न 22वा पाहू आपण, कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी असे म्हटले जाते? तर त्याचं योग्य आहे उत्तर कोची. कोची या बंदराला काय म्हटलं जातं? कोची या बंदराला अरबी समुद्राची राणी असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न 23वा, भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे, आधी पर्याय पाहून घ्या त्या ठिकाणी, नर्मदा, तापी, गंगा आणि गोदावरी. तर याचं योग्य उत्तर आहे नर्मदा. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24, तेलंगणा पठार कोणत्या राज्यात आहे? तेलंगणा पठार कोणत्या राज्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. ठीक आहे. एक वेळ अशी होती की याचं उत्तर आंध्र प्रदेश असायचं 2014च्या आधी. ठीक आहे. तर तेव्हा आंध्र प्रदेशामध्ये तेलंगणा हे राज्य सुद्धा होतं. पण आता जो तेलंगणा पठार जो आहे तो तेलंगणा राज्यामध्ये आणि थोडासा काही भाग जो आहे तो आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा त्याचा पाहायला मिळतो. ठीक आहे. प्रश्न 25वा, भारताला डॅश डॅश किलोमीटर लांबीची भूसीमा लाभली आहे? तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1, 15,200 किलोमीटरची भूसीमा भारत देशाला लाभलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा 26वा प्रश्न, खनिज मिठासाठी प्रसिद्ध मंडी हे ठिकाण कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशामध्ये मंडी हे नावाचं एक ठिकाण आहे, ज्या ठिकाणी मीठ त्या ठिकाणी खूप. पुढचा प्रश्न पाहू आपण, भारतात लूवारे कोणत्या ऋतूत वाहतात? तर भारतामध्ये लूवारे जे आहेत ते उन्हाळा या ऋतूमध्ये वाहत असतात, उन्हाळा या ऋतूमध्ये. त्यानंतर प्रश्न 28वा, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर दार्जिलिंग हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 29, बंगालचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? तर बंगालचे दुःखाश्रू हे आपण दामोदर या नदीला म्हणत असतो. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 30वा, भारतीय वन व्यवस्थापन संस्था डॅश डॅश येथे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भोपाळ. भोपाळ या ठिकाणी वन व्यवस्थापन संस्था आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31, 6.5 कोटी वर्षापूर्वीचे अग्निप्रलय आणि गडगडाट यांचे भयकंपित करणारे नाट्य हे प्रसिद्ध पुरा वनस्पती शास्त्र श्री बिरबल साहनी यांनी केलेले विधान खालीलपैकी कशाच्या बाबतीत लागू पडते? तर ते कशाच्या बाबतीत लागू पडते? ते लागते पश्चिम घाटाच्या बाबतीमध्ये लागू पडते. ठीक आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, पश्चिम घाटाला 6.5 कोटी वर्षापूर्वीचे अग्निप्रलय आणि गडगडाट यांचे भयकंपित करणारे नाट्य आहे. ठीक आहे. म्हणजे त्या काळामध्ये प्रचंड असा त्या ठिकाणी काय झालेला होता, अग्निप्रलय झाला होता आणि गडगडाट झाला होता, जमीन फाटून बाहेर लावा रस आला होता आणि त्याच्यापासून हा पश्चिम घाट तयार झाला होता. ठीक आहे. जो की उत्तरेकडून पूर्वेकडे असा पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचा काही भाग आपल्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला आपल्याला मिळतो. ठीक आहे. तर त्या हे कोण केलेलं आहे? बिरबल साहनी यांनी असं वर्णन केलेलं आहे त्यांनी. तर हे कशा बाबतीत केलेलं आहे? पश्चिम घाटाच्या बाबतीत केलेलं
आहे. 32वा प्रश्न, हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्ट्यास काय म्हणतात किंवा काय नाव आहे? तर त्याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्टा, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 33, हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? तर तो बदलतो पहा, सर्वात महत्वाचा घटक वर नमूद नाही. ठीक आहे. पाऊसही नाही, वाराही नाही, आर्द्रताही नाही. तर तो कशामुळे बदलतो हे तुम्ही मला या ठिकाणी कमेंट मधून या ठिकाणी सांगा. ठीक आहे. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि हा एमपीएससी मध्ये कंबाईनला खूप वेळा रिपीट झालेला आहे. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं मी या ठिकाणी मुद्दाम उत्तर या ठिकाणी गुपित ठेवलेलं आहे. तर तुम्ही काय करा, हे उत्तर मला कमेंट मध्ये लिहा. तुम्ही आता नेटला सर्च करू शकता, कसंही करू शकता, पण मला उत्तर या ठिकाणी तुम्ही द्यावं. कारण की काही गोष्टी ज्या असतात त्या कष्टामधून मिळत असतात आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकदा सर्च केल्याच्या नंतर वाचनात आल्यावर पुन्हा तुमच्या ध्यानातून जाणार नाही याची मी शाश्वती तुम्हाला देतो. ठीक आहे. हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये लिहा. ठीक आहे. प्रश्न 34वा, झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते. तर कोणत्या झाडाचे लाकूड? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पहा, पॉप्लर. पॉप्लर नावाचं जे झाड असतं या झाडापासून आगपेट्यांच्या ज्या काड्या आहेत त्या बनवल्या जातात. ठीक आहे. प्रश्न 35वा, डॅश डॅश हे लोह खनिज नाही. ठीक आहे. तर लिग्नाइट हे जे आहे हे लोह खनिज नाही. तर हेमेटाइट, लिमोनाइट आणि मॅग्नेटाइट हे 3 लोह खनिजाचे काय आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे. हे लोह खनिजाचे प्रकार आहेत, पण लिग्नाइट हा लोह खनिजाचा प्रकार नाही. म्हणून योग्य उत्तर आपलं काय आहे, लिग्नाइट. प्रश्न पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. यानंतर बघा 36वा प्रश्न, कोणते लाकूड फर्निचर साठी वापरले जाते? तर याचं योग्य जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, साग. साग हे फर्निचर साठी वापरले जाते. सर्वांनाच माहित आहे फर्निचर जास्त करून सागापासून बनवलं जातं. टिकाऊ आणि कीड विरोधक हे लाकूड आहे, याला कीड लागत नाही. ठीक आहे. आणि मजबूत सुद्धा असतं. प्रश्न क्रमांक 37, आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1, हिसार या ठिकाणी आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 38, डॅश डॅश या उद्योगात कार्बन ब्लॅक कच्चा माल म्हणून वापरले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे रबर माल उद्योग. ठीक आहे. रबर निर्मितीमध्ये काय वापरलं जातं त्या ठिकाणी, कार्बन ब्लॅक हा कच्चा माल म्हणून या ठिकाणी वापरलं जातं. त्यानंतर 39वा प्रश्न, दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. तर त्या ठिकाणी भिल्ल व गोंड या जमातीचे लोक राहतात. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात. तर दख्खन पठाराचा जो उत्तर व सीमावर्ती डोंगराळ भाग आहे तो आहे आपला गडचिरोली, गोंदिया या भागामध्ये आणि काही अंशतः छत्तीसगडचा भाग सुद्धा त्या ठिकाणी येतो. आपला भारत असा आहे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता या ठिकाणी भारताचा नकाशा दाखवण्याची तेवढी काही विशेष गरज नाही. आपण काय करू, महाराष्ट्र करू, कारण दख्खन पठारचा जो भाग आहे तो शक्यतो कुठं आपल्याला पाहायला मिळतो, महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो. असा आपला महाराष्ट्राचा सुंदर नकाशा आहे. ठीक आहे. या सुंदर नकाशामध्ये तुम्ही समजून घ्या थोडस कमी जास्त. आपण याचे समान 4 भाग करू. आपल्याला काय म्हणतो, दख्खन पठाराच्या उत्तर आणि पूर्व म्हणजे हा झाला, हा उत्तर भाग आहे, हा दक्षिण भाग आहे, हा पूर्व भाग आहे आणि हा पश्चिम भाग आहे. ठीक आहे. तर उत्तर पूर्व म्हणजे काय होणार, हे उत्तर आणि इकडचा पूर्व म्हणजे हे घ्यावं लागणार. तर यामध्ये कोणत्या आदिवासी जमाती पाहायला मिळतात आपल्याला? तर या दख्खनच्या भागामध्ये आपल्याला भिल्ल आणि गोंड या जमाती पाहायला मिळतात, ज्या की गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये इथं आहेत. आणि अंशतः इकडे छत्तीसगडचा काही दंतेवाडा वगैरे जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचे सुद्धा या ठिकाणी भिल्ल व गोंड या जमातीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 40,
चिल्का सरोवर कुठे वसलेले आहे? तर चिल्का सरोवर जे आहे ते महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान वसलेलं आहे चिल्का सरोवर. ठीक आहे. याच ठिकाणी आपले सर्व प्रश्न पूर्ण होतात. ठीक आहे. आपण या ठिकाणी पहा लिहिलेला आहे आपला जो वॉटरमार्क आहे, गावाकडच्या सामान्य लेकरांसाठी उमाजी खाडे यांचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म यशोमार्क हे युट्यूब चॅनल आहे. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे, जे करून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि मलाही थोडीशी मदत होईल. ठीक आहे, काम करण्यासाठी थोडासा मला या ठिकाणी हुरूप येईल, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक सुंदरशी लाईक करून एक कमेंट करा. ठीक आहे, आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तलाठी आणि कंबाईनसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.